लोकांना बाहेरून जी इंडस्ट्री दिसते की फार ग्लिटरिंग ग्लॅमरस आणि अशी हॅपनिंग अशी इंडस्ट्री आहे. स्पेशली तुम्ही लाऊंज बार पब जर हां. बघितल्यानंतर लोकांची इच्छा होते की आपलं पण असं असावं. तर मला सारखं असं याचं उदाहरण द्यायचं वाटतं फिल्म इंडस्ट्रीसारखं. फिल्म इंडस्ट्रीसारखं जसं आहे की तुम्हाला पिक्चर तुम्ही जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला सगळे छान लोकेशन्स दिसतात, छान गाणे दिसतात, छान कपडे दिसतात, हिरो हिरोईन्स छान दिसतात, हे सगळं बरोबर. दिसतं. पण ते 3 तासाचं पिक्चर होण्यासाठी त्यांनी जे काही कष्ट घेतलेली असतात ते भयंकर कष्ट असतात. तर तसंच हॉटेल इंडस्ट्रीचं आहे, रेस्टॉरंट इंडस्ट्रीचं आहे, की याच्यामध्ये जो काही प्रॉडक्ट तुमच्या पुढे येतो, तो प्रॉडक्ट येण्यासाठी त्याच्यामागे बरेच काही कष्ट असतात. आणि त्या कष्टांमध्ये इतक्या बारीक गोष्टी असतात, की त्या एखादा न्यू एंट्रंट हा फक्त वाचून किंवा कुठून तरी रेफरन्स घेऊन किंवा कोणीतरी काहीतरी सांगितलं आहे म्हणून हे ते नाही करू शकत. आणि कन्सल्टंट किंवा ॲडवायझर कोणी असा यातला टेक्निकल माणूस घेणं हे कधीही म्हणजे मी सजेस्ट करीन त्याला. याचं कारण असं आहे की त्यांनी तुमचा एक तर वेळ कमी होतो, सगळ्यात वेळ कमी लागतो त्याला. कारण त्या माणसाला पूर्ण दिशा माहिती आहे, की माझी स्टेप 1 काय, स्टेप 2 काय, स्टेप 3 काय आणि स्टेप 4 काय. मला कुठल्या लेव्हलनी कुठली कामं संपवायची आहेत. आणि ते तो त्या इन्व्हेस्टरला सांगू शकतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये येणारे एक्सपेन्सेस जे सगळ्यात महत्त्वाचे आहेत, की काय खर्च येणार आहेत, कुठल्या हेडिंगखाली तुम्हाला काय खर्च येणार आहेत, ते पूर्ण क्लिअर सांगू शकतो. मॅक्सिमम लोकं हे जे आहेत बिझनेसमध्ये ह्या सक्सेसफुल होऊ शकत नाहीत. याचं मेन कारण आहे, की त्यांचं फायनान्स मॅनेजमेंट, त्यांचे फंड मॅनेजमेंट आहे, ते बरोबरच करू शकत नाहीत. कारण त्यांना हे अपेक्षाच नसते, त्यांना माहितीच नसतं, की असे काही एक्सपेन्सेस यामध्ये येणार आहेत. जे कन्सल्टंट तुम्हाला आधीच सांगू शकतो, की हे असे एक्सपेन्सेस आहेत. जसं तुम्हाला मी आधीच्या एका प्रश्नामध्ये सांगितलं होतं उत्तर देताना, की आम्ही सांगतो, की लोकांना, की तुम्ही कमीत कमी 6 महिन्याची ऑपरेटिंग कॉस्ट तुम्ही बाजूला ठेवा. हे जेव्हा तुम्ही ठेवता, तुमचे सगळे खर्च झाल्यानंतर, प्रोजेक्ट उभा केल्यानंतर, तेव्हा तुमचा तो प्रोजेक्ट सक्सेसफुली पुढे जाऊ शकतो. तर हे जे आहे ना, ह्या सगळ्या दिशा देणं, ह्या सगळ्या दिशा देऊन योग्य दिशेने सगळ्या गोष्टी घेऊन जाणं पुढे. म्हणजे इव्हन आम्ही आर्किटेक्ट आणि इंटेरियर त्यांना देखील आम्हाला मार्गदर्शन करायला लागतं, की आम्हाला कशा प्रकारचं आर्किटेक्चरल हवं आहे, कशा प्रकारची टेबल अरेंजमेंट हवी आहे, कशा प्रकारचं इंटेरियर हवं आहे, लाईट्स फिटिंग्स कशा प्रकारची हवी आहेत, हे आम्हाला त्यांना सांगायला लागतं. कारण आम्हाला माहिती आहे की टार्गेट कस्टमर काय आहे. हं. त्यांना ते माहिती नसतं. त्यामुळे आम्ही त्यांना ब्रीफ करतो. त्याच्या अनुषंगाने मग ते पुढचं प्लॅनिंग करतं.